या तहानलेल्या डोळ्यांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याचा प्रश्न विचारलाय साहेब, तेव्हा तेव्हा तुम्ही या डोळ्यांवर जाती आणि धर्माचा चष्मा लावलाय. आमच्या हक्काचं पाणी आम्हा द्याला बाळांनो, द्याला बाळांनो, द्याला बाळांनो. आमच्या टाळक्याचं लोणी खाणं सोडा गिधाडांनो, सोडा गिधाडांनो, सोडा गिधाडांनो. आमच्या हक्काचं पाणी आम्हा द्याला बाळांनो. आमच्या फक्त 2 दिवसाला पाणी आमची दिशाभूल केली. कवट्या महाकाल पैसा वाटून गर्दी गोळा केली. लाही लाही आमचा अंग घसा कोरडा फटाक. सत्ता हातामध्ये येता सगळं विसरून गेली. उलटा आंदोलनला आणून केली चेष्टा तुम्ही. पाण्याला 11-12 दिवस रात्र रचतो आम्ही. कोणी प्रश्न केला साहेब आमच्या पाण्याचं काय, बोट औरंग्याच्या कबरीकडे धावता तुम्ही. आमच्या हक्काचं पाणी आम्हा द्याला बाळांना. आमच्या टाळक्याचं लोणी खाणं सोडा गिधाडांनो. तुमच्या छातीवर बसून तुमची झोपच उडवणार. आमच्या हक्काचं पाणी नाही सोडणार गिधाडांनो. आमच्या हक्काचं पाणी आम्हा द्याला बाळांनो. आमच्या टाळक्याचं लोणी खाणं सोडा गिधाडांनो. तुमच्या छातीवर बसून तुमची झोपच उडवणार. आमच्या हक्काचं पाणी नाही सोडणार गिधाडांनो. 34 दिवसानं आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे. कोणी हे समजायची गरज नाही का हे आंदोलन संपलेलं आहे. पाणी दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, लक्षात ठेवा साहेब. धंदेबाज बुद्धी तुमची विकलं राज्य. तेड जातीपातीमध्ये धर्म तुम्हीच बाटलं. हिंदू आता तुम्ही 12 दिवसाला पाणी देता. तुम्ही बेईमान नाही, हरामखोर आहात, लबाड आहात, लबाड. निश्चित तुम्हाला सांगतो येणाऱ्या 15 दिवसात पाण्याची व्यवस्था शिवसेना नीट करू लागेल. काम ठप्प पाडून निधी तुम्ही दुप्पट केला. ओझे मनपाच्या छातीवरती लादून दिली. आमचे 2 ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे, कोणामुळे मिळत आहे, आम्ही काय पाप केलं आहे या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं पाहिजे. तरच हे आंदोलन थांबेल, नाही तर हे आंदोलन थांबणार नाही. हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे. आमचे 2 मंत्री कुठे गायब झाली. आमचं खासदार पण शहरामध्ये दिसत नाही हल्ली. यांची म्हणजे ती लाईन होती ना, मेरे पास गाड़ी है, बंगला है, घर है, तुम्हारे पास क्या है. मी त्यांना सांगते मेरे पास महाराष्ट्र की जनता है, वो मेरे साथ है. आमच्या हक्काचं पाणी आम्हा द्याला बाळांना. आमच्या टाळक्याचं लोणी खाणं सोडा गिधाडांनो. तुमच्या एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर, एक शहर आहे. त्या शहराला पाणी पुरवठा का नाही होऊ शकत. 3 दिवस आड असेल, 2 दिवस आड असेल, नाहीतर तुमच्या छातीवर बसून तुमची झोपच उडवणार. आमच्या हक्काचं पाणी नाही सोडणार गिधाडांनो.